त्या पण बैलाला की ट्रोल करतात की बकासूर हरला संपला. पण धनाबा माझं आज एक मत आहे की बकासूर हा संपणारा घोडा नाही. अर्धा तालुका खरेदी करायची त्या माणसात धमक आहे अजून विनायक देशमुखकडं. पण त्या माणसाला असं बघितलं ना की नाही का सोन्याचा आणि हारण्याचा फेरा कसा काय काय जर म्हणतात बाबा शेण काढ्या फडकेशरच्या मॅनेजर आहे. बर आणि विषय काय होतो इथून बैल तिकडे गेला तिकडून बैल इकडे आला की 1 नंबर करतोय. पण इथं त्यांच्या बैलांमध्ये जो स्टेराचा स्कोर वगैरे राहतोय तो पण विषय म्हणजे सगळ्याच बैलांना ते काय काय व्यापार आहेत त्या व्यापाऱ्यांनी इकडच्या लोकांना अक्षरशः फसवलं गेलं आहे नाही का. काही एका बैलाचे फॅन्स कमेंट करतात की बाबा तुम्ही ट्रोल करतो. मित्रांनो, सोन्या 50-50 केसरी मैदान एक चर्चेचा विषय आहे. ज्याप्रमाणे पेडगावच्या मैदानाची वाट बघती माणसं त्याचप्रमाणे आप्पाच्या सोन्या 50-50 केसरी मैदानाची वाट बघितली जाते. आणि मैदान मला वाटतं हे आप्पा किती वर्ष आता हे तिसरं वर्ष आहे. पण 2 मैदानं अशी घेतली मित्रांनो की त्या मैदानाकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्याच मैदानात त्यांनी दाखवून दिला की मैदान काय घ्यायचं असतं. त्यानंतर दुसरं मैदान, आता ही तिसरं मैदान मित्रांनो. आणि अशी वेळ येते की त्या गाड्या नको म्हणायची वेळ येते. इतक्या गाड्या इथं नोंद होती. त्या अनेक मैदानाला गाड्या नोंद होत नाही त्यामुळे प्रॉब्लेम असतो. पण ह्या मैदानाला गाड्या जास्त नोंद होते ह्याचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आणि सोन्या 50-50 केसरीचे आयोजक राहुल आप्पा मित्रांनो. आप्पा नमस्कार. नमस्कार. कसं ह्या वर्षीच्या मैदानाचं नियोजन कसं केले काय? याही वर्षी नियोजन चांगलं केले आणि गेली 2 वर्ष अतिशय बैल मालकांचा चांगला प्रतिसाद होता. आणि यावेळेस पण मी एकटा आयोजक नाहीये. म्हणजे पहिल्या वर्षापासून काय की जे सोन्या प्रेम आहेत आणि आमची जी टीम आहे पूर्ण ती टीमच पूर्ण आयोजक राहते. कारण मी एकटा आयोजक राहत नाही आणि आपलं नाव पण नसते कुठं अख्ख्या बॅनरवरती. आणि हे वर्षी अतिशय चांगलं नियोजन केले. चांगलं म्हणजे आदतला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा याचा विचाराचा आपण आहे की नवीन वास्त्र घडत असतात त्यांना कुठे संधी मिळावी. आणि तेथून असं झालं की गेली 2 वर्ष झाले की आपल्या मैदानातून जे वासरू 1 नंबर म्हणजे जे 10 वासरू राहतात त्यांची खरेदी विक्रीला किंमत वाढते महत्वाचं म्हणजे. आणि तिथून वासरू आपल्या चर्चेत येतात. आता गेल्या वर्षीचा 1 नंबर मानकरी कार्तिक मित्रांनो आता बघा कंटिन्यू आहेच. बोला मला वाटतं काल सुद्धा राहिला कार्तिक. तर म्हणजे एक आप्पाच्या मैदानातलं म्हणजे म्हणायला लागेल की ही तुमची टीम आहे. आप्पा नावाला धनी येते म्हणायला लागेल. ही सगळी टीम अजून मला वाटते अजून पूर्ण आहे ती 10-15 जण. आणि एका फक्त नावाला तुम्ही किंवा तुम्हाला एक ओळख निर्माण झाली आहे राहुल आप्पा गोरे. त्यामुळं लोकांना वाटतं की आप्पाचं मैदान पण आप्पाच्या टीमचं मैदान आहे. आणि आप्पा जेवढं कष्ट करते तेवढं त्यापेक्षा जास्त मला वाटतं आप्पाची टीम कष्ट करत असते या मैदानावर मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आप्पा किती बक्षीस आहे ती मैदानावर आणि वेगवेगळं संकल्प तुम्ही राबवलं तर कसं आहे ते नियोजन? आपल्या मैदानामध्ये जवळपास 60 बैल मालक गुलालाचं पात्र होणार आणि 30 बक्षीस आहेत. म्हणजे पहिले बक्षीस 1 लाख आहे. त्यानंतर 80,000, 60,000, 40,000, 30,000, 20,000, 10,000, 10,000, 10,000, 10,000 असे 10 बक्षीस आहेत. नंतर क्वार्टरला बक्षीस आहेत 5,000, 3,000, 2,000, 2,002 असे 10 बक्षीस. मेगाला पण सेम बक्षीस आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मेगा फायनलच्या 1 नंबरला पण आपण 32 इंची LED TV ठेवली जो कोणी बैल मालक असेल. त्याचबरोबर क्वार्टरच्या पण 1 नंबरच्या मानकर जो होईल त्याच्या ह्याला की आपण 32 इंची LED TV देतोय. आणि सगळ्यात आवर्जून म्हणजे जे फायनलला जे 10 ड्रायव्हर राहणार त्या 10च्या 10 ड्रायव्हरांना आपण 32 इंची LED TV देतोय. बरं, आता आपण एक कसं नियोजन तुम्ही ड्रायव्हरला LED द्यायचा निर्णय काय घेतला? आता कसं होतं ड्रायव्हरला तर 10% किंवा 15% 20% असतंच बक्षीस म्हणजे आहेच ड्रायव्हरला. पण ड्रायव्हरचा पण तुम्ही विचार केला परत म्हणजे मालकाकडनं तर होतोच परंतु आयोजकाकडून विचार करण्यात आला त्याचं कारण काय? 100% काय असते बघा तुम्ही तसा बैलगाडीचा खेळ जर विचार केला तर आपण 2 बैल नुसती पळून चालत नाहीत. त्याला ड्रायव्हर चालावा लागतो. असं बऱ्याच वेळा का पुकारलं जातं की त्या ड्रायव्हरवरती खेळ असतो आणि मालक हा फक्त बैल उभा करत असतोय नाही का तयार करत असतोय. परंतु तो ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी आणत असतोय की त्या गाडीला ब्रेक नाही, क्लच नाही, रेस नाही. ते आता तुम्ही सांगा 10 गाड्या पळत असताना त्या 10 गाड्यामध्ये
एवढ्या कालव्यामध्ये म्हणजे लाखोच्या गर्दीमध्ये ड्रायव्हर त्या गाडीवर बसलेले असतात. ते थोडीच बैलांना सांगत जमत नाही ना की थांब बाबा पळ हे कर. म्हणजे एवढी मोठी रिस्क घेऊन जर तो ड्रायव्हर त्या गाडीवरती बसत असेल, म्हणजे कोणताही ड्रायव्हर असू द्या, तो त्या गाडीवर बसतोय, आपला जीव धोक्यात घालून त्या गाडीवरती बसतोय नाही का, बैल मालकांच्या नावासाठी. तर आपण यावेळेस विचार केला की मग मागच्या 3 ड्रायव्हरांची टीव्ही होत्या, मग त्या 7 ड्रायव्हरांची काय चुके. शेवटी प्रत्येक बैल एक नंबर, हा कडन जाईल तो कडन जाईल. त्यामुळं यावर्षी आयोजन समितीने निर्णय घेतला की 10च्या 10 ड्रायव्हरांना टीव्ही देऊ आणि त्यांचा कुठं सन्मान होईल आणि त्यांना कुठंतरी वेगळं वाटेल. आतापर्यंत म्हणजे ड्रायव्हरांना कोणी बक्षीस वेगळं लावले असं कधी नाही मैदानात. हे आपलं पहिलंच मैदान आहे की त्या मैदानामध्ये 10च्या 10 ड्रायव्हरांना आपण 32 इंची LED टीव्ही देतो. आणि टीव्ही पण आपण मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही कोणाला विचारा, 1 नंबर क्वालिटी टीव्ही आपण दिल्या होत्या. याही वर्षी आपण तोच संकल्पना आपण केलेला आहे. आता अजून काय संकल्पना रील स्टारवाल्यांना किंवा युट्यूबरवाल्यांना पण तुम्ही बक्षीस लावले असं आलं म्हणजे बॅनर बघितला, काय त्याविषयी काय बोलताल? आता काय बघा तुम्ही, नवीन आता रील स्टार म्हणून आहे का, म्हणजे सिनेमॅटिक वाले असं म्हणतो की बाबा नवीन आता युवा तयार झालेत. म्हणजे हा बैलगाडीचा एक जोडलेला खेळच आहे. आणि त्यांना आपण मोठं करण्यात, त्यांना कुठं संधी मिळावी, त्यांना कुठं प्लॅटफॉर्म मिळावा या आपल्या मैदानातून, म्हणून आपण त्यांना सुद्धा 15,000 रुपये पहिले बक्षीस ठेवले आणि त्यांना सुद्धा 10 बक्षीस आपण ठेवलेत. अशा उत्तेजनात धरून आपण जवळपास 15 बक्षीस आपण त्याही मैदानात आपण देणार आहे. म्हणजे किती रील स्टार जरी सहभाग झाले त्यांना आपण आपल्या मैदानात आपण 100% देण्याचा प्रयत्न करतो. आपण घेण्याचा काय आपण प्रयत्न करत नाही. म्हणजे आज आपण एवढं मोठं मैदान घेतले ना भाऊ, म्हणजे लोकांना वाटते की 1,000 रुपये 1 लाख पहिलं बक्षीस आहे आणि 32 इंची टीव्ही आहे तर त्याला प्रवेश फी 13,000 रुपये पाहिजे. परंतु आपण ते कधी विचार केला, आपण ज्या वर्षी मैदान बोलवलं त्या वर्षी आपण बैल मालकांचा विचार केला की याही वर्षी म्हणून आपण त्यासाठी खास 800 रुपये प्रवेश फी ठेवली. आणि राहिला विषय युट्यूबर्स, तर यावर्षी आपण आमच्या जे सोन्या 50-50 केसरीची संयोजन समिती आहे आणि नामदार जयकुमार गोरेबाव यांचं आम्हाला जे मार्गदर्शन आहे, म्हणजे त्यांना भेटून आम्ही चर्चा केली की त्यांनी सांगितलं बैलगाडीमध्ये जो काय घटक येतो त्या घटकाला तुम्ही बक्षीस द्या. आणि याही वर्षी आपण नवीन स्पर्धा चालू करतोय की जो पहिले जे 5 युट्यूबर्स असतील महाराष्ट्रातले, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांना आपण त्यांच्यासाठी एक वेगळी स्पर्धा आपण यावेळेस म्हणजे ठेवलेली आहे. जे युट्यूबर्स असतील ज्याच्या जास्त व्ह्यूवरशिप असेल, म्हणजे ज्याला ह्या सोन्या 50-50 केसरीमध्ये मैदानामध्ये म्हणजे बाईट घेण्यापासून ते अगदी मैदान संपेपर्यंत आपण तो कालावधी ठरवून देऊ. म्हणजे 12 तारीखपर्यंत ज्याला व्ह्यूज येतील, 10 ते 12 अशी तारीख देऊ आपण, त्या बॅनरवरती आपण टाकूच ते, तोपर्यंत ज्याला व्ह्यूज जास्त मिळतील ज्या युट्यूबर्सला त्याला आपण प्रथम क्रमांक देऊ. आणि त्यासाठी व्हिडिओ टाकले तर चालतंय, व्हिडिओ किती टाकू द्या, म्हणजे नाही का असं काय असतंय, आपली संकल्पना काय जास्तीत जास्त व्हिडिओ काढून जरी टाकले आणि त्याला व्ह्यूज झाल्या तर आपण काउंटिंग करणार त्याचे व्ह्यूज. म्हणजे नाही का तुम्ही 5 व्हिडिओ काढले तर 5 व्हिडिओला 50,000 व्ह्यूज आलेत तर ते आपण काउंटिंग करून आपण त्याचा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि त्याला आपण बक्षीस ठेवले. पहिले 7,000 ठेवले, त्यानंतर 5,000 3,000 2,000 1,000 आणि त्या प्रत्येकाला एक आकर्षक आपण ट्रॉफीज बनवू आणि चषक पण देऊ आपण त्याला, नाही का. आणि जी फ्रेम असते आपले जे त्याचं युट्यूबर्सचं नाव, व्ह्यूवर किती मिळाले या मैदानाला, हे सगळ्या गोष्टी आपण मेन्शन करून सुद्धा त्यामध्ये आपण त्याला जे पुढचं जे हे जे मैदान असेल आपलं महाराष्ट्र केसरी मैदान आहे आपलं ह्याचं कदमवाडीचं, त्या मैदानामध्ये आपण त्या युट्यूबर्सना ते बक्षीस आणि जे सिनेमॅटिकवाले आहेत त्यांना आपण त्या मैदानामध्ये बक्षीस देणार आहे. बरं मित्रांनो, बघा युट्यूबर्सचा आपण विचार केला गेलाय. आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे बैल मालक किंवा सगळ्यांनी हा खेळ मोठा केला आहे, त्यात युट्यूबरवाल्यांचा मी म्हणतो खारीचा नसेल वाटा, पण एक तुकडा जर वाटा असेल त्यांनी आपण ते जाणलं आणि युट्यूबरवाल्यांचं पण कुठेतरी सन्मान केला. नाही तर काय मैदानात कोण आहे, तुम्हाला व्ह्यूअरशिपची गरज असली तर या, नाही तर येऊ नका, पण ते मैदान पण दाखवाय कोण युट्यूबर जात नाही असं बोलल्यानंतर मित्रांनो तुम्ही जेवढं चांगलं दानाभाव अशी परत आहे. म्हणजे आज जे बैलगाडी क्षेत्र जे एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलंय त्याला तर मी जर म्हणतो की त्याला जर कारणीभूत असेल तर युट्यूबर्स असेल. आज मला सांगा, युट्यूबर्सला या मैदानात म्हणजे असं मैदानातून जास्त पैसे मिळतात ह्यासाठी तुमचा छंद नाही, तुम्हाला पण एक बैलगाडी क्षेत्राची आवड असं मला वाटतं, नाही का. म्हणजे लोकांचा युट्यूबर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, परंतु तशी गोष्ट नाही. म्हणजे आज तुमचं काम हे सगळं सोडून तुम्ही जिथे आता मैदानामध्ये व्हिडिओ काढता हे करतात, त्यात मध्ये त्याला खर्च तुमच्याबरोबर 1-2 लोक असतात, कॅमेरा पकडायला लागतोय, धरणारा पाहिजे, एडिट करणारा पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत.
पण त्यातनं तुमचं काय असं काय कुटुंब चालतं अशातला काय विषय नाही, परंतु त्यांचा पण कुठेतरी मान सन्मान झाला पाहिजे. यासाठी आपण युट्यूबर्स म्हणजे एक मेन कान आहे या बैलगाडी क्षेत्राचा, नाही का. म्हणजे ज्या वेळेस जी बैल प्रसिद्ध झाली, जे मालक प्रसिद्ध झाली, म्हणजे आज हा जो लोकप्रियतेचा जो म्हणतो ना आपण, बैलगाडी क्षेत्र हा लोकप्रियतेचा खेळ झालाय. तो खेळ होण्यामागचं कारण म्हणजे युट्यूबर असतील, तुमचे इंस्टाग्रामचे जे शॉर्ट व्हिडिओ बनवतात ते असतील, असं मला वाटतं वैयक्तिक, नाही का. त्यांच्यामुळे आज कुठं तर बैलगाडी क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. तर मित्रांनो इथं हे विचार केला गेला, पण आप्पा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, तुम्ही बोलत मगाशी बोलला की पश्चिम महाराष्ट्रातलं जे युट्यूबर पाहिजे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र ह्या मैदानाला तुम्ही म्हणला की बाबा माझ्या मैदानाला पश्चिम महाराष्ट्रातलेच बैल पाहिजे ते, आणि काय तुमचं मैदान एवढं मोठं आहे की उत्तर महाराष्ट्राला पण तुम्ही कुठेतरी संधी द्यायला पाहिजे होती. अनेक लोकांचं म्हणणं असतं की आता आपण युट्यूबर आहे, लोक चर्चा करते, तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीत काय सांगताल याविषयी? काय जाणा बाबा, आता म्हणजे तुम्ही नीट विचार करा की आज पश्चिम महाराष्ट्रातल्या बैल मालकांची सध्या परिस्थिती तुम्ही बघा. म्हणजे आता हे मोठे मोठे सोडून द्या, हे मोठे मोठे 50 बैल मालक साईडला काढा, राहिलेले 2,500-3,000 जे बैल मालक आहे त्यांची परिस्थिती बघा तुम्ही, की आता त्यांच्यावरती वेळ काय आहे याचा विचार आपण केला की अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आता बैलगाडी क्षेत्र चालू आहे. म्हणजे असं मला वाटतं व्यक्ती, कारण की अत्यंत अडचणी निर्माण होत्यात. अगदी कोण कामाला जाऊन हे करून पैसे कमवून पावती कोण टाकते, त्यानंतर पावती टाकून डिझेल भाडं हे करून भरून ते करून, नाही का, कसं गोरगरीब जे आहेत बैल मालक ते तरवत ही सिस्टीम चालू आहे. तर पश्चिम महाराष्ट्र मर्यादित भरवायचं आणि उत्तर महाराष्ट्र त्यांना पळवून न द्यायचं कारण एवढंच आहे की या भागामध्ये अनेक बैल मालक आहेत. म्हणजे त्यांना आपला विरोध नाही, की ते आमचे दुश्मन नाही, ते नाही का. जसं आपण म्हणतो छत्रपतीचा वारसा हा महाराष्ट्र एकच आहे, परंतु काही मैदानं मर्यादित होणं काळाची पण गरज आहे त्यांना भाऊ. की मला एवढंच वाटतं की आमच्या ज्या पश्चिम महाराष्ट्रातले जे बैल मालक आहेत त्यांना कुठं तर संधी मिळावी आणि त्यांची बैल आपल्या मैदानातून या सोन्या 50 केसरी मैदानात उजेड द्यावी आणि उजेड देण्याचं येऊन त्यांना ते बक्षीस मिळावं, त्यांची ती चर्चा व्हावी. आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना सुद्धा ती आपली 32 इंची रेडी, मला पण वाटतं ना आपल्यासारख्या आपल्या भागातल्या सातारा, सांगली, पुणे, मुंबई, कोल्हापूर या भागातल्या बैल मालकांना ती टी व्ही जावी, ड्रायव्हरांना टी व्ही जावी, त्यांचं कुठंतरी नाही का एक योगदान असते आणि त्यांना कुठं काहीतरी मिळावं या आमच्या गोरगरीब बैल मालकांना, एवढंच माझं ह्याच्यातून ध्येय आहे. यातनं वेगळा काय आमचा स्वार्थ नाही, काय नाही. आम्हाला त्यांचा काय आमचा म्हणजे विरोध नाही, परंतु विरोध नसण्यापेक्षा काय आज पश्चिम महाराष्ट्र भरवाचं म्हणजे आज इकडं बैलांची संख्या भरपूर वाढलेली आहे आणि तिकडे देखील संख्या आहे, परंतु तिकडे ते काय टॉपची नंदी येणार, इथं पाळणार, ते बक्षीस घेऊन जाणार. तर इथल्या बैलमालकांना काय करायचं, इथल्या बैलमालकांना जायचं कुठं मला सांगा. आज तिकडच्या जर 5-5, 6-6 गाड्या आल्या येऊन जर त्यांनी 1-1 नंबर केले, तर आज माझ्या अड्ड्यात जो गरगरीब एखादा बैल त्याला पायरा नसतोय, काय नसतोय, यातून त्याला जे काय मिळणार ते मिळणार नाही ना. तसं जर एखाद्या गोरगरीब मालकानं म्हणजे जसा चटणी भाकरीचा पहिलवान झाला तसा जर एखादा बैल उमाटला तर तो आनंद जो मला आहे तो कशातच आपण हे करू शकत नाही ना. आता अनेक लोकांचं असं पण म्हणणं येते की बाबा तुम्ही म्हणता की ज्या बैलात म्हणजे बैल घडवण्यात म्हणजे व्यायाम देण्यात किंवा अनेक गोष्टी आहेत त्या उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र जे बैलच आहे ते म्हणजे कुठंतरी तुम्ही तो भाग आणि हा भाग तुम्ही आता म्हणजे बंदी उठवली गेली किंवा उठली बंदी, परंतु पश्चिम महाराष्ट्रामुळं परत त्यांना संधी येत नाही, संधी म्हणजे ह्या दोन्ही भागामुळं संधी येत नाही. पण काय असं संकल्पना तुमची ती आहे, बरोबर आहे की बाबा, परंतु तो बैल आणि हे बैल फरक काय वाटतोय, आपल्याला बैल का मागं राहतोय, मग तुम्ही म्हणताय 30-5 बैल पळते ती, मग आपल्याला बैल कुठं का मागं राहते? नाही, तसा विचार केला तर विषय काय होतोय, असे निष्कर्ष आले की आपण पण तिथे 2-3 बैल अगोदर खरेदी केली होती. ते बैल ज्यास आपण इथं आणले म्हणजे चांगल्या किमतीला जाणार, आपण पण बैल खरेदी केली होती. ते तुम्ही पण बॅनर बघितले, ती पोस्ट बघितली त्या, पण जो त्यांच्या बैलांमध्ये जो स्टेरॉइडचा स्कोर वगैरे राहतोय तो पण विषय, म्हणजे सगळ्याच बैलांना ते देत नाहीत असं नाही काय. मग तिकडं काय काय ओरिजिनल पाळणारे पण बैल आहेत नाही का, म्हणजे वा त्यांचा अर्जुन वगैरे जे बैल पाळले ते देखील ओरिजिनल बैल पाळले, असं नाही काय 100%च की त्या बैलांना बाबा स्टेरॉइड दिलं जाते असं काय नाही. परंतु तिथले जे काय काय व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी इकडच्या लोकांना अक्षरशः फसवलं गेलं आहे नाही का बाबा.
10 लाखाला 12 लाखाला बैल देऊन आज त्या बैलांची परिस्थिती काय मला सांगा. आज 50 आणि 60 लाख रुपयाला बैल घेऊन जर बैल 3 आणि 4 महिने झाला भाव पळत नसेल तर आज इथल्या एवढ्या मोठ्या किमतीला बैल घेऊन त्याचा उपयोग काय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एकंदरीत बाबा अंगचा ज्याला पळ आहे ती कायमस्वरूपी पळताना दिसलं 100% काय बैलाची जात पण धनाभाव बैल जाते. आज मला सांगा की या महाराष्ट्रामध्ये अखंड बैल टिकून पळता येते. तुम्ही जिंतीचा सोन्या बघा, अक्षय मोरेचा बालमा, बक्कासूर घ्या, सोन्या घ्या, अशी किती बैल आहेत मला सांगा तुम्ही. म्हणजे कंटिन्यू बैल गरणिकाचा राजा आहे मला सांगा. आता हा निंबाळकरांचा बैल पोहतोय. नंतर तुम्ही म्हणजे मांगडेचा सुंदर पळाला. तुम्ही बैल बघा की अखंड किती काळ बैल पळत येते. येळावकरांचा बाजा, मोठा लक्षा, ही बैल किती काळ पाहिले बघा तुम्ही. हा आपण विषय राहतोय ना आता. म्हणजे माझं कमीत कमी म्हणणं आहे की बैल एखादा मी 20 लाख 30 लाख रुपयाला किमतीला बैल घेतला तर कमीत कमी तो बैल एक 4-5 वर्ष तर पाळायला पाहिजे. पण असं का होतंय की याचं पण याच्यावरती पण संशोधन केलं पाहिजे की तिकडचा बैलचं वातावरण सुट होईना का दुसरं काय कारण आहे. आणि विषय काय होतो इथून बैल तिकडे गेला तिकडून बैल इकडे आला की 1 नंबर करतोय. पण इथं कंटिन्यू बैल राहायला नक्की इथली लोक कमी पडतात की तिथल्या लोकांचं कष्ट आहे याच्यावरती पण विचार करावा लागेल. कारण की इथं पण बैलाला आपण आहार योग्य देतोय, तिथं पण बैलाला आहार असतात की असं पण काय काय सांगण्यात आलं की तिकडे बैलांना दूध पाजलं जातंय, इथं पण बैलांना दूध पाजलं जातंय. परंतु व्यायाम असतील फेरे असतील यामध्ये पण काय फरक असू शकतात, असं पण काय असू शकते. परंतु थोडासा फरक राहतोय. बैलाची जात असेल टिकून पाळणारा बैल हे असेल. आता उर्मिला ताईंनी राजा घेतला म्हणजे हा टिकून पाळणाराच बैल हो. सर काय सांगचाल तुम्ही पण आता या टीममध्ये आहे, काय सांगचाल याविषयी की टीम तुमची कशी आहे आणि कसं कसं नियोजन असणार आहे मैदानाचं. मैदानाचं 2 वर्ष तर तुम्ही नियोजन बघितलंय आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा 100% चांगलं होईल याचा प्रयत्न करू. आणि आमच्या अख्ख्या टीमचं सर्वसमोर म्हणजे आप्पाच आहे. आप्पा सांगेल ते. आणि आप्पाचं कष्ट पण भरपूर आहे. रात्री 12पर्यंत प्रत्येकाला नियोजन वाटून आणि त्याच्यात तो नियोजन प्रत्येक जण करतोय का हे बघणं त्याचं लय मोठं आहे. अनेक सर आता तुम्ही कंटिन्यू बघताय आप्पांना. अनेक लोकांना वाटतं की आप्पा फक्त बोलतेच आप्पा, पण आप्पा करतं काय मला सांगा. काय म्हणजे आप्पाचं कष्ट काय आहे ते मला सांगा. आप्पाचं बाकीच्यांगत असं नाही की आता त्यांनी सांगितलं मगाशी पैसे कमवायचे म्हणजे व्यापारी काय करतात घेणं 20-20 लाखाला बैल विकणं पैसे कमावणं. असा ह्या बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच जणांचं चालू आहे. पण आप्पा एकमेव असा माणूस असेल की तुम्ही कुणाला पण विचारा, मी आत्ता म्हणत नाही, स्वतःचं घर जाळून त्याचं चाललंय आणि कर्ज आहे. आम्ही पण त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी फिरतो. आता काही जण पायऱ्याचा विषय असतो त्याचं काही नसतं. तुम्ही समोर बोला तुमचे तुम्ही करा. त्याचं म्हणजे स्वतःचा खर्च करून चाललंय त्यात. आणि त्याला ह्या बैलगाडी क्षेत्रातनं पैसे कमवायची काही गरज. त्याचा लय मोठा व्यवसाय आहे, बराच मोठा आहे. आणि त्याची एखाद्या बाईटला कमेंट करणारे असतात तुझी बैल घे मग बोल. त्याची स्वतःची 3 बैल आहेत. स्वतःची 3 बैल आहेत. अजून कमेंट करणाऱ्यांना माझं एक सांगणं आहे की राहुल आप्पा हा कुणाला न सुटणारा विषय. म्हणजे त्यांनी हलक्यात घ्यायचं नाही त्याला फक्त ह्याची आवड आहे म्हणून तो फक्त बैलगाडी क्षेत्रात हे म्हणजे आप्पाची बैल सोडून बाकी काय असेल पैसे कमवायचे किंवा मला त्या बैलगाडी क्षेत्रापासून मोठं व्हायचंय असं काय नाही. म्हणजे आप्पाचं वय काय आहे आता, किती असली आप्पाचं तुमचं वय किती आहे. 27. अनेक लोकांना वाटतं की याला आपण मोठंच बोलतोय नुसतं. पण पाचचा विषय कसा आहे, आम्ही आता जवळजवळ 8-10 वर्ष बरोबर आहे. तिथून त्यानं स्वतःच्या हिमतीव कंस्ट्रक्शन लाईन आहे त्याची मोठी, डंपर पकल्या नाही, घर स्वतः बांधले. आणि त्याचं नाव बैलगाडी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही क्षेत्रात विचारलं तर असं नाही की बाबा काही जणांना फक्त बैलगाडीमुळे ओळखतात की हा बैलगाडी मालक आहे कुठला असा, फक्त बैलगाडी क्षेत्रामुळे ओळख. अशी आप्पाची ओळख आहेत नाही ती. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही गेला तर पहिल्या टॉप 10 मध्ये येणार. राजकारण असू द्या, क्रिकेट असू द्या किंवा दुसरं कुठलं तुमच्या कॉलेज विषय किंवा सामाजिक कार्य असू द्या, प्रत्येक कार्यात तो 100% पुढे असतो. भाऊ काय म्हणते का आपण कधी बोलून दाखवत नाही का. ते म्हणतात म्हणजे कमेंट मध्ये आता जास्त ट्रोलिंग करायला लागत नाही का. उत्तम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि काही एका बैलाचे फॅन्स कमेंट करतात की बाबा तुम्ही ट्रोल करतो. आपल्याला त्यांना म्हणजे माझा त्यांना कधी विरोध नसतोय ट्रोल करण्यामागचं कारण माझ्या पण लक्षात आलं नाही अजून की त्यांना वाटतंय की राहुल गोरे असाच कोणतरी
म्हणजे मला नाही वाटत की आमच्या भागातले आजपर्यंत कोणी मला कमेंट केली असेल. म्हणजे जे मला लोक वळ लागतात की राहुल गोरे काय आहे, कोण आहे, म्हणजे मी काय लोकांसाठी आतापर्यंत केले, काय नाही केलं, हे ज्यांनी ज्यांनी ओळखले ना त्यातला एकही माणूस भाऊ कधी कमेंट करणार नाही. ज्याच्या घरात साधी कोंबडी नाही, शिर्डी नाही, अशी लोक कमेंट करतात की नाही का, काय काय जण म्हणतात बाबा शेण काढ्याय, फडकेशरच्या मॅनेजर आहे, अशा वगैरे कमेंट करतात. मी म्हणजे तुम्हाला आज सांगतो दामा तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून, मी कोणाचा मॅनेजर नाही. म्हणजे माझे बैलगाडी क्षेत्रामधलं जर एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणलं तर पंढरशेठ आप्पा फडके, त्यांचं कुठंतरी नाव या बैलगाडी क्षेत्रासाठी, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर सुरुवात झाली असेल तर आप्पांच्या म्हणजे फडके शेठच्या नावानं सुरुवात म्हणजे आज पण होते. म्हणजे जिथं जिथं बैलगाडी हा क्षेत्राविषयी काढला जातो तिथं जर पहिलं जर नाव येत असलं ना तर ते पंढरशेठ आप्पा असतील. आणि त्यांचे चिरंजीव आहेत गुरुशेठ फडके, माझे एकदम जवळचे मित्र आहेत तुषार भावड्या उरपडे. आणि मला वाटतं की आज आप्पांचं नाव अजरामर राहावं. म्हणजे त्यांचं जरी विषय जर निघाला ना तरी कधी माझ्या असं अंगावर काटा येतो नाही का. म्हणजे त्या माणसाने ह्या महाराष्ट्रासाठी एवढं केलंय तर त्या माणसाचं नाव टिकवायसाठी, त्या माणसाचं नाव ठेवायसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. परंतु काय बैलाचे लोक आम्हाला कमेंटवर ट्रोल केलं जातं की असं आहे तसं आहे. आम्हाला ट्रोल करून मी दाना कधी कुठल्या कमेंटला रिप्लाय देत नाही. मग त्या लोकांना माहीत नसते की आपण कोण आहे काय. शेवटी त्या माणसाने पण विचार करावा, त्या माणसाने बघितलं पाहिजे बाबा राहुल गण की कोण आहे, त्याची माहिती घ्या तुम्ही पूर्ण, मग त्यानंतर तुम्ही कमेंट करा ना. तुम्ही दिसले व्हिडिओ की मी काय थोडे दुश्मन आहे तुमचा का, दुश्मन नाही, मी पण माणूस आहे, फक्त मी माझे विचार मांडत आलो आतापर्यंत. म्हणजे माझे विचार 100% तुम्हाला पटतील, त्याचे विचार 100% मला पटतील असं नाही ना. हे आपण विचार मांडत झालो आतापर्यंत. व जय शेठ असतील, सोनारपाडा सोन्या, म्हणजे सोन्या हा एक महाराष्ट्राला लाभलेला एक हिरा आहे. आणि जय शेठ त्या बैलाचे फक्त एक पार्ट आहेत, म्हणजे नाही का मालक म्हणून आहेत. त्या माणसानं हा बैल घडवला, मग त्या बैलाचं नाव आयुष्यभर राहावं एवढी संकल्पना. ह्यातनं म्हणजे काय आहे, आपण कधी या मैदानात 1 रुपया कमवायचा प्रयत्न करत नाही, आपण घालवायचा प्रयत्न करतो. अगदी तुम्हाला सांगतो या जे पहिले 20 मालक आहेत ना त्यांना सुद्धा प्राची परिषद भांडारे यांनी 20 पैठणी एकदम चांगल्या क्वालिटीच्या त्या 20च्या 20 महिलांना कालच फोन आलता जय शेठचा की परिषदनं सांगितलं की बाबा 20 पैठणी आपण त्यांना देऊ. म्हणजे एवढा आपला या मैदानात प्रयत्न आहे. म्हणजे आतापर्यंत आपण अनेक लोक जोडलेत, अनेकांना आपण मदत केलेली आहे. असं पण जाणवं झालंय की काय काना आम्ही पैरे दिलेत, काय काना उजेड आणले, त्यांनी नंतर आमचे फोन उचलले नाहीत, त्यांनी आम्हाला बैल दिला नाही, असं पण होतं. म्हणजे जसं सर्वसामान्य माणसांबरोबर होतं तसं आता पण होतं. असं पण काय काय वेळ झालंय की अगदी बकासूर देखील नाकारलेला आहे लोकांनी. म्हणजे एवढी विचित्र परिस्थिती आता या बैलगाडी क्षेत्रात चालू आहे नाही का. आता धरून चाला बावड्याचा सर्जाच बघा की त्याला देखील अनेकांनी नाकारलं. आणि 99.99% पायरा हा सर्जाचा आणि बकासूरचाच पाळणार होता, मी तुम्हाला सांगतो. पण बकासूरचं नियोजन झाल्यामुळं थोडं 1-2 तासाचा फरकामुळं फक्त ती गाडी नाही पाहिली. तर कालच्या माळशिरच्या अड्ड्यात देखील मामांचं बावड्याचं माझं आमचं बोलणं झालं की बकासूरांनी सर्जा गाडी पळवायची, पण त्यांची काल सुद्धा गाडी 1 नंबर पळाली. थोडंसं 19-20 झालं, थोडक्यात मार खाल्ला. नवीन वासरं बकासूरमुळेच उजेडात येतात. काय काय जण त्या पण बैलाला की ट्रोल करतात की बकासूर हरला, संपला. पण धनाबा माझं आज एक मत आहे की बकासूर हा संपणारा घोडा नाही. आणि बैलगाडी क्षेत्रात जर आता जर बैलगाडी हा नाव जर काढलं ना तर 1 नंबरला बैलाच्या बाबतीत जर नाव असलं ना तर ते बकासूरचं येणार. कारण की आज पण आमच्या भागामध्ये कुठली स्पर्धा असू द्या, बकासूर येणार म्हटलं की धनाबा अख्खा महाराष्ट्र उभा लोटतो. का लोटतो तर तो बैल आता इथून पुढे जिंकला काय, हरला काय, झालं काय, तो बैल आमच्यासाठी देव आहे. आणि तो बैल उद्या किती जर वेळा हरला ना तरी त्याच्या मागं आम्ही 100% असणार. आणि त्या बैलाचा फक्त लोकांना एवढंच वाटतं की त्या बैलाचा पळ बघायला लोक येतात, तो जिंकावा हरावा ह्या गोष्टी आता म्हणजे त्यात काही गौण राहिलेलं नाही. बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस म्हणजे तुम्हाला तर ओळखलं असेल कोण आहे ती, काय सांगचाल आबाविषयी, काय सांगचाल? कसं आहे, शेवाळाबा हे एक जुने बैल मालक आहेत. महत्वाचं म्हणजे आबांमुळेच कुठंतरी आज
बैलगाडी क्षेत्र चालू पण झालं म्हणावं लागेल आणि चालू होऊन त्याच्याबरोबर अनेकांनी आबांना म्हणजे त्यावेळेस प्रयत्न केले सगळ्यांनी, परंतु आबा अध्यक्ष आणि हे एक वेगळं समीकरण आहे. महत्वाचं म्हणजे आबा पाहिजेतच ह्या बैलगाडी क्षेत्राला. आबा का पाहिजेत ते पण सांगतो मला की हे बैलगाडी एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम त्या देव माणसाने केलं आणि त्यांना देव का म्हणू तर गेली 14 वर्ष त्यांचा संघर्ष बैलगाडी क्षेत्रासाठी असेल. म्हणजे त्या देव माणसानं एवढं काय बैलगाडी क्षेत्रासाठी केलं की आज ज्यावेळेस आबाने राजीनामा दिला त्यावेळेस अक्षरशः सर्वसामान्य बैल मालकांना एवढं वाईट वाटलं की आज आबा थांबले म्हणजे सर्वसामान्य बैल मालक थांबल्यासारखं आहे. म्हणजे एक समीकरण आहे आबा म्हणजे आबा म्हणजे बैलगाडी आणि बैलगाडी म्हणजे आबा हे कुठंतरी समीकरण आहे की आज आबा थांबलेत तर तुम्ही कालच्या मैदानाची परिस्थिती बघितली असेल जुन्या बैलपोळा मैदानाला पण. म्हणजे एवढं आयोजकाने एवढं चांगलं मैदान घेतले आज त्या पृथ्वीराजनं, परंतु बैल मालक ऐकतात कुठं आणि ऐकल तो बैल मालक असला अशातला नाही का. म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या निकालासाठी भांडायचं. मी म्हणायचं माझी गाडी फॉल नाही, पुढच्यानं म्हणायचं गाडी फॉल आहे, म्हणजे मी म्हणायचं त्याचा पाय फोडा आहे, मी म्हणायचं माझा पाय माग आहे. परंतु याच्यावरती जर काय लक्षात आलं एका मिनिटात की याच्यावरती जर कंट्रोल जर पाहिजे असलं ना तर तो कंट्रोलर म्हणजे आबा आहे. म्हणजे आबाचं ऐकतील माणसं 100%. म्हणजे आबाचा जरी निर्णय म्हणजे आबा असतील, विलास पैलवान असतील, दत्ताभाऊ असतील, अमोल असतील, यांचा निकाल हा निकाल असतोय. मी म्हणतो या आजपर्यंत लोकांनी 100 निकाल 1000 निकाल दिले असतील, त्यातले 1-2 निर्णय चुकले असतील आणि देव देखील चुकतो. आपण तर माणूस आहे असंच आहे. कारण की पैलवानांना पण ट्रोल केलं जातं की विलास पैलवान असं कसं, परंतु त्या माणसानं या बैलगाडी क्षेत्रासाठी आपले स्वतःचे कामं धंदा सोडून आज तो माणूस या बैलगाडी वेळ देतो म्हणण्यापेक्षा एका दिवसात 3-3, 4-4 मैदान असले तर तो माणूस त्या सगळ्या मैदानाचा निकाल देतो, न्याय देतो. म्हणजे सर्वसामान्य मालक असेल, मोठा कोण असेल, त्या सगळ्यांना तो माणूस न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो. परंतु आज अशी परिस्थिती झाली की आज त्याच माणसाला विरोध करतात. विरोध हा सर्वसामान्य मालका त्याला विरोध नाही. म्हणजे पैलवानांना आज जे सर्वसामान्य बैल मालक आहे त्यांचा 100% जाणावा विरोध नाही. त्यांना आबांना विरोध आहे कोणाचा की ज्यांना पैलवान म्हणजे चुकीचा निकाल देण्यापासून रोखतात अशा माणसांचा आता त्यांना विरोध वाढायला लागलाय. म्हणजे संघटनेला म्हणा तुम्ही. आणि ही संघटना काय म्हणजे माझं आज पण म्हणणं आहे की आज एकट्या कोणाची संघटना आहे. आज ही संघटना तुम्ही आम्ही बैलगाडी मालक चालक पुकारणार असतील, झेंडा टाकणारे असतील, बैल धरणार असतील, बैल मालक असतील, आयोजक असतील, ह्या सगळ्यांची संघटना आहे. म्हणजे आणि आज पण मला वाटतं की आज सगळ्यांनी एकत्र येऊन चांगलं काम करावं आणि सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून द्यावा संघटनेतनं. आज पण आपली हीच अपेक्षा आहे. आणि आबा जर त्या पदावर विलास पैलवान आबा, नंतर आपले उदयदादा असतील, दत्ताभाऊ असतील आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेत ते जर लोक जर राजीनामा मागे घेणार नसतील तर दाना आपण पण कुठं तर थांबलेलं योग्य आहे. कारण काय बैलगाडी क्षेत्र ही जर लोक नसतील तर एक वेगळा वळणार जाणार. भविष्यात काय होईल काय सांगू शकत नाही. म्हणजे आता कुठंतरी एक बैलगाडी म्हणले की माणसं चांगलं म्हणायला लागल्यात की बाबा हा नाद चांगला नाद आहे. पहिले किती डोकं नावं ठेवायची की नाही का, बैलाच्या मागं जातोय, असं करतोय, उन्हाळा आहे, हे असं आहे तसं आहे. आता ह्या गोष्टी खोडून निघाल्यात आणि बैलगाडी मालकांना आता कुठंतरी चांगलं म्हणायला लागलेत. बरं, आता अशी पण माणसं आहेत की बैलगाडी क्षेत्रातली की ती कधीच पुढे नसते. ती आता विनायक शेठच बघा की आपला विनायक शेठ असा माणूस आहे की बघा मी नाव काढायचे तुम्ही नाव काढले नाही, कधीच पुढं नसती ती. किंवा काय माहिती आहे का, मी माझे कुठली तुम्ही मला बैलगाडी क्षेत्र मोठं करायचं त्यांचा प्रयत्न असतो मागून. मागून म्हणजे काय माहिती आहे का, अर्धा तालुका खरेदी करायची त्या माणसात धमक आहे विनायक शेठ देशमुखकडं. पण त्या माणसाला असं बघितलं ना की नाही का असं ऊर्जा निर्माण होते. असं व्यक्तिमत्व आहे विनायक शेठ देशमुख. आज ते माणूस किती कोटीचा बैल खरेदी करू शकतो ना, पण त्या माणसाला गर्व नाही बैलगाडी. म्हणजे मी एवढा मोठा आहे, माझ्या दुबईत फॅक्टरी आहे. म्हणजे विनायक शेठ अजून काय करतात काय नाही अजून म्हणजे आम्हाला जवळनं माहिती आहेत, पण त्या माणसाचा अंदाज नाही कोणाला. पण नाही का देण्याची जी म्हणतो ना आपण धमक ती त्या माणसात आहे की
द्यायचं का असतं ना, त्या माणसाकडून शिकायला पाहिजे. म्हणजे बैलगाडी मालक असतील, युट्यूबर म्हणजे सगळ्याच गोष्टीत म्हणजे माणसाकडे नुसतं असणं गरजेचं नाही, देणार आपण पाहिजे. पाहिजे मित्रांनो. आणि मला वाटते आता आपला आवडता बैल मालक म्हणजे तुम्ही माझी कुठलीही मुलाखत बघा, माझा आवडता जर बैल मालक कोण असेल तर विनायक शेठ लिंगदेव देशमुख, कारण की तो माणूस आहे राजा माणूस. बरं मित्रांनो बघा, दादांचं कामच तसं आहे की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. आणि दादानं ह्या हातानं दिलेलं धन दादा कधी त्या हातानं म्हणजे ह्या हातानं दिलेलं ह्या हाताला माहित नसतं दादा. अहो, दादा जेवढा मोठा आहे मला सांगा, 4-5 कोटीची गाडी घेऊ शकतो, पण लय सामान्य माणूस राहतो. म्हणजे असं कधी कधी आपल्याला वाटतं की आयला आपण कशात काय नाही अजून, आणि आपला आवचा भाव असतो. म्हणजे आम्ही बैल मालकाला असं वाटतं की आयला आम्ही लई असं तसं. परंतु आज या लोकांकडे बघा तुम्ही, विनायक शेठ असतील, गुरुनाथ फडके बघा तुम्ही, आज एवढा कोट्याधीश माणूस, परंतु सर्वसामान्य लहानातल्या लहान मुलाला पण आवाज बोलणार हो की दादा काय चाललंय, कधी आला तुम्ही, असं तसं नाही का, असं आरोदोर पण तो माणूस कधी कोणाला म्हणणार नाही. म्हणजे गुरुनाथ शेठ म्हणजे आज पंढरशेठ फडके आप्पांच्या मागं जर बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आज जर एवढंही केलं असेल ना, तर बघा तुम्ही आता जय शेठ बघा, येणार सगळ्यांबरोबर फोटो काढणार, एकत्र राहणार. म्हणजे अशी बैलगाडी मालक या बैलगाडी क्षेत्रात आहेत. बरं, विनायक दादांचा विषय मित्रांनो निघाला तर मी सांगतो, विनायक दादांच्या डोक्यात आलं तर विनायक दादा बैलगाडी मैदानावर हेलिकॉप्टर येऊ शकतात. 100 आपल्या माझ्याला मागच्या दुबईतनं आलेले खास ते डायरेक्ट स्वतः हेलिकॉप्टर घेऊ शकतात. घेऊ शकतात, स्वतः हेलिकॉप्टर येऊ शकतात. इतका माणूस पण कधी गर्व नाही. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की बैलगाडी क्षेत्र म्हणजे मोठं करण्यात जसं टाप्पांचा हात असू द्या किंवा मी म्हणेन की अनेक बैलगाडी मालक आहेत की चांगल्या किमतीचं खरेदी केली. आता विनायक शेठ असू द्या, विनायक शेठनी पण भरपूर किमतीचं बैल केली, सागर शेठ असू द्या, अनेक आहेत ती लोक की बाबा ती बैलगाडी क्षेत्रात मी म्हणतो खरेदी त्यांनी मोठ्या केल्या म्हणून तर बैलगाडी क्षेत्र मोठं होते ना. आज आपल्या दामावर एक गोष्ट चुकते, काय होते माहिती आहे का, आता समजा काका जर आदत पद असला, बैल पद असला ना, काका योग्य वेळी विकत नाही. म्हणजे माझं पण बैल मालकाने एक विनंती आहे की तुम्ही योग्य वेळी आपला बैल विका. ज्याला योग्य वेळ कळेल ना तो या बैलगाडी क्षेत्रात सक्सेस आहे. बरं, हे माझं धनाभाव म्हणणं आहे की आज तुमचा बैल जर 50-51 लाखाला मागितला ना, तुम्ही म्हणताय माझा बैल द्यायचा नाही, आणि ज्यावेळेस बैल रिव्हर्समध्ये येतोय त्यावेळेस म्हणतोय धनाभाव माझा बैल द्यायचा. मग तुम्ही त्यावेळेस सांगोले बाजार कशाला येताय ना बैल, थांबवा ना. तुम्ही त्यावेळेस काय म्हणला की माझा बैल विकायचा नाही, तुम्ही आता काय म्हणताय की माझा बैलच विकायचा नाही. अरे बाबांनो, या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला एक तुमचा काळ असतो, म्हणजे टाइम पिरियड आहे. त्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही त्या गोष्टी करत चाला. आली किंमत तर तुम्ही बैल द्या. बाबा एखादा बैल मालक आहे कोण मोठा, म्हणजे 10, 15, 20 म्हणजे असे 70-80 बैल मालक आहेत, बरेच बैल मालक आहेत की ती कुठल्याही किमतीला की कुठलाही बैल घेऊ शकतात ॲट टाइम. तर त्यावेळेस तुम्ही तो बैल द्या. माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत ती बरीच मित्रांनो. आणि मला एक म्हणायचं आहे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ज्यावेळेस त्याचा बैल पळत असतो त्यावेळेस त्याला वाटतं की माझा बैल पळतोय, मी तो ज्यावेळेस एक जरी नंबर केला, आम्ही बघितलंय, एक जर नंबर केला तर तो बाबा भांडतोय माझा काय कमी पळतोय, आणि प्रत्येक पैर करायला तो दुखवतो प्रत्येक पैर करायला. पण त्याचं पैर कुठं रोग होत होतं, जोपर्यंत त्याचा बैल लय पळतोय तोपर्यंत. समजा चुकून अनेक अडचणी असते त्या की बघा बैलाला सांगून येते का, त्यावेळेस एखादा मैदान बैल कमी पळतो, तोच बैल एखादा मैदान बैल कमी पळतो. आप्पा तुम्हाला सांगतो आता ही डिस्कशन, त्यावेळेस तो ताड बोलला असतो प्रत्येक बैलाला, म्हणला माझा बैल कमी पळतोय, आणि प्रत्येकाला दुखवलेलं असतं त्यानं. आणि मग त्यावेळेस त्याला कोण बैल देत नाही. मग तो बैल मस्त एका मैदानापुरता तो आजारी पडलेला असतो किंवा एका मैदानापुरता तो पळाला नसतो, पण दुसऱ्या मैदानात तो का पळत नाही, तो पळतो पण बाजूला त्याला पैरा कोण देत नसतो, त्यामुळे तो बैल अंतरात जातो. ही खरंच माझं म्हणणं आहे की ही कडू आहे पण सत्य आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेस बैल एकमेकाच्या बैलाबरोबर पळताय तेव्हा दुसऱ्याच्या बैलाला नाव ठेवणं किंवा आपल्या बैलाला चांगलं म्हणणं, आपला पण एखाद्या वेळेस बरं कमी जास्त पडला तर नंतर परत आपल्याला ती तुम्ही आज मी जर म्हटलं की आप्पा माझा काय बैल कमी पडलावे तुम्ही सांगायला लागला, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, याला धनाभाव मला त्यावेळेस 1 नंबर करून किंवा 2 नंबर करून सुद्धा मला म्हणजे हमरी बोललाय. आता धनाभावचा बैल एक उडी कमी पळाय, मी देत नसतो बैल. मग तुम्ही बैल देत नसता त्यावेळी मी 3 नंबराच्या बैलात पळत असतो, आणि 3 नंबराच्या बैलाबरोबर तुम्ही परत मला गावत नाही. ह्या गोष्टी बैला अंधारात जाण्याचं कारण हे आहे.
आता अनेक लोक म्हणतात की आपा म्हणजे अनेक म्हणजे शेणकाड्या किंवा अनेक कमेडी येतात बघा, तुम्ही वाचत पण नसताल तुम्ही किंवा वाचत असताल मला माहित नाही, परंतु आपा दुसऱ्याचा असं काही लोकांना वाटतं की बाबा आपा अनेक बैलांच्या मुळे आप्पांचं नाव आहे, आप्पाची वैयक्तिक बैल आहे ते का, असा पहिल्यांदा बैल घे किंवा तुझा बैल आहे का, असं कमेडी येतात, त्याला काय म्हणता सांगाल तुम्ही? या ट्रोलर्स लोकांना मी सांगू इच्छितो, तुम्ही एकदा आमच्या मान तालुक्यात या. हां जोकर आणि शिवा फॅन्स क्लब बिदाल या ठिकाणी राहुल आप्पा गोरेंची 3 बैल आहेत सध्या. हां पण आज तागेत मनाचा मोठेपणा दाखवून आप्पानं कधी स्वतःचे नाव बैल पळावलं नाही. बर शिवा, जोकर आणि नंद्या हे राहुल आप्पा गोरेंची वैयक्तिक खरेदीची 3 बैल आहेत. बरं, ते किती किमतीचे आहेत ते तुमच्या आवाक्याच्या बाहेरच्या, ट्रोलर्स लोकांना सांगू इच्छितो, ते तुमच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत. तुम्ही नादाला पण लागू नका त्या बैलांची किंमत काय आहे. आता आमचा नंद्या जरी संघर्षात असला पण तो राहुल आप्पाचाच बैल आहे. पण एक मनाचा मोठेपणा दाखवून राहुल आप्पानं कधीच त्या 3 बैलाला स्वतःच्या नावावर पळवलेलं नाही. त्याच्या मागं कष्टकरी वर्ग असेल किंवा त्याच्या मागं जो मोठा फॅन्स क्लब आहे त्यांच्या नावानं राहुल आप्पा गोरे बैल पळवतो. पण शिवा, नंद्या आणि जोकर हे राहुल गोरेची स्वतः खरेदीची बैल आहे. ट्रोलर लोकांना काय भोंकणाऱ्याला कोण अडवू शकत नाही, ते कधी चावत नाही. त्यामुळं राहुल गोरेच्या कोणी नादाला लागू नका. तुम्ही उद्या म्हणा 1 कोटीचा बैल खरेदी करायचा आहे, राहुल गोरे बिना नावानं तो बैल खरेदी करणार आणि उद्या दुसऱ्याच्या नावानं पावणार, एवढी धमक आमच्या राहुल गोरे आहे. बरं, म्हणजे थोडक्यात नावासाठी नाही तर हे नादासाठी चालले. नावासाठी नाही, नादासाठी चाललंय. आणि एक मनाची जिद्द बाळगली, बैलगाडा क्षेत्र वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे म्हणून राहुल गोरे झटत आहे. बरं, तर मित्रांनो बघा, आपणचं आज म्हणजे इतक्या एकदम दिलखुलास मुलाखत घेतली आणि प्रश्न पण तसंच अनेक लोकांना जे प्रश्न मनात निर्माण होत होतं की बाबा आप्पा काय, की जर आप्पाचं घर बघितलं मित्रांनो तर 40 लाखाचं घर आहे आप्पाचं, 40-50 लाखाचं घर आहे. आणि प्लॅन म्हणजे स्वतः आप्पा तुमच्याच मित्रांनो प्लॅन काढला, म्हणजे आप्पा आपले जण काय मैत्री आपले मोठे आणि बैलगाडी क्षेत्रापुरतीच आपली मैत्री नाही, अनेक ह्याच्यातून आपले बरेच मित्र आहेत. तुम्हाला मी बऱ्याच वेळा दावलं की माझ्या मोबाईलमध्ये आज 29,000 नंबर सेव आहेत. म्हणजे आज आपला मित्र परिवार पण भरपूर मोठा आहे. आणि बारक्यापासून ते मोठ्यातले मोठ्यापर्यंत आप्पाची मैत्री आणि सगळ्याला सेम आप्पा बोलणार. मी आप्पाला 12 वर्ष झालं आजपर्यंत ओळखतो, पण आप्पा कधी स्वतःच्या नावासाठी केलं नाही आप्पानं. म्हणजे कधी आप्पानं स्वतःचं नाव कुठल्या बैलाला लावलं नाही, काय नाही. पहिल्या वर्षी बकासूर आणि सोन्याचा फेरा होता, दुसऱ्या वर्षी सुलतान आणि सोन्याचा फेरा होता, आणि तिसऱ्या वर्षी सोन्याचं मैदान आणि सोन्याचा आणि हारण्याचा फेरा. कसं आपण नियोजन लावलं तिसऱ्या वर्षीचं? काय आहे की दरवर्षी आपण वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि सोन्याच्या कारकिर्दीतला हा शेवटचा फेरा असेल. आणि परत तुम्ही फेरा म्हणजे त्याच्यानंतर फेरा वगैरे टाकणं म्हणजे आता बैल असा पाय वगैरे उचलून होतो, त्यामुळे आपण त्या फेरा वगैरे काय टाकायला भानगडीतले पडत नाही. आणि जास्त बैल असा व्यायामात जास्त घेता येत ना आता बैलाला, बैलाचं वय झाले. परंतु आमचे मित्र आहेत संदीपराव पाटील कोल्हापूरचे, त्यांना एक फोन केला की दादा असं सोन्याच्या नावाचं मैदान आहे आणि मला बैल पाहिजे हरण्या. दादा म्हणले का, कशासाठी? तर म्हणलं दादा माझी संकल्पना ह्यावेळेस की सोन्या आणि हरण्या पाहायला पाहिजे. तर त्यांचं सुद्धा आभार मानले पाहिजे, कारण की एका शब्दावरती आज त्यांनी जरी आपलं सोन्याचं एवढं फॅन फॉलोइंग असेल तर तो देखील बैल त्या भागामध्ये आज एवढा प्रसिद्ध आहे भाऊ की प्रचंड प्रसिद्ध असलेला बैल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या मापाचा बैल आहे. त्यामुळं यावर्षी खास प्रेक्षकांसाठी, या जे प्रेक्षक आहेत सोन्याप्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास यावेळेस सोन्या आणि हरण्या आरतपूरचा कोल्हापूरचा तो तुम्हाला नक्की 100% तुम्हाला पाळताना बघायला मिळणार. आणि अनेकांनी कमेंट पण केल्या की यूट्यूबला, इंस्टाग्रामला ह्याला की तो फेरा कधी पाळणार. ज्यावेळेस आपला 10 नंबरचं सेमीफायनल असेल त्याच्या अगोदर म्हणजे 3:30 ते 4 वाजेच्या दरम्यान तुम्हाला तो P3 लाईव्हच्या माध्यमातून देखील तुम्हाला तो फेरा यूट्यूब लाईव्हला, कारण की तिकडच्या लोकांना अजून माहीत नाही की कुठलं यूट्यूब चॅनल आहे, काय मग त्या मैदानात लाईव्हला, तर त्यावेळेस तो तुम्हाला फेरा नक्की तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुपानी फेरा असेल. आणि एक वेगळं पण काय या फेऱ्याला तर एक आरतपूरचा बैल आणि एक बिनजोड आणि चतुर्थ हिंद केसरी बैल तुम्हाला पहिल्यांदाच म्हणजे घडतं हे. आणि अनेक लोकांचं असं पण आपण म्हणणं की बाबा तो बैल म्हणजे ती ठेपो बैल पळते, ती म्हणजे त्यांचं ठेपो असते सोन्या असं, मग ते कसं डिस्कशन कसं होणार त्या गोष्टी?
सोन्या शिकवण लय भारी हो. आज पण तुम्ही गळ्यात त्याच्या वासरू टाका, आज पण सोन्याचा धमक आहे की 1 नंबर करायचे. त्यामुळं तो आणि हरण्या 1 नंबर पळतील. आणि हरण्या देखील काय जरी स्लो बैल पळत असतील तर तो बैलांना पुढं तेवढे जाणं भाऊ, म्हणजे ते आपलं 1000 फूट म्हणजे त्यांच्यासाठी नथिंग गोष्ट आहे. पुढं 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 एवढी पळतात बैल की त्यांना हीच नाही, कंटाळा माझ्या बैलांना म्हणजे. बर, तर मित्रांनो सोन्या आणि हरण्याचा फेरा म्हणजे ही गोष्ट कुणीही करू शकत नाही मित्रांनो. एक पर्याय हरण्या आपण आणू शकतो मैदानावर, परंतु फेरा ही गोष्ट संकल्पना पण कुणाची नसेल, ती आप्पाची संकल्पना आहे. बरेच संकल्पना आहे त्या आप्पाच्या. आणि मला वाटतंय सोन्या 50-50 केसरी दहिवडी त्या दिवशी 9 तारखेला मित्रांनो, की जेवढी आजपर्यंत दहिवडीत माणसं नसतील तेवढी माणसं असणार, एवढं तर 100% वाटतंय मला. आणि बघूया, चला 9 तारखेची प्रतीक्षा करू. धन्यवाद.